आमदार अबू आसिम आझमी यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा संविधान बचाव संघर्ष यात्रेचं आयोजन दिनांक 5/3/2024 रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये संविधान बचाव संघर्ष यात्रेचे आमदार अबू आसिम आझमी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी संविधान बचाव संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यासह इतर ठिकाणी समाजवादी पार्टीचे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। बुलढाणा, राजूर, मोटला, नांदूर, जळगाव, जामोद येथे मोठ्या संख्येनं नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संविधान बचाव संघर्ष यात्रेचा सत्कार स्वागत करण्यात आले। जळगाव, जामोद आणि बुलढाणा येथे जाहीर सभा घेण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं की संविधानामुळे मी आपल्या समोर बोलत आहे। संविधान वाचवा ही माझी सर्वांनाच हात जोडून विनंती। नुकतीच संग्रामपूर पोलीस स्टेशन मधील घटनेची शेख सईद शेख कदीर यांनी घटनेची माहिती दिली की फिर्यादीलाच बेदम मारहाण केली। या घटनेचा निषेध व्यक्त करत मारहाण करणाऱ्या पोलिसाला कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचं आश्वासन दिलं आणि पातुर्डा येथील पीडित व्यक्तीच्या परिवाराला स्वहस्ते 1 लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य सुद्धा केले। त्यावेळी आमदार अबू आझमी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवेशभाई सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला सभा मायाताई चौरे, महाराष्ट्र प्रदेश सभा उपाध्यक्ष सौ वर्षाताई ताथरकर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान, जिल्हा महिला अध्यक्ष उमाताई भोसरे तसेच जिल्हा अध्यक्ष याकूब पठाण, जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती। न्यूज 24 सातपुडा करिता संपादक अमर तायडे, बुलढाणा।